आजच्या भेटीमागं कुठेही राजकीय कारण नव्हतं, कसलंही कारण नव्हतं. ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती आणि ती 5 मिनिटं झाली आणि त्याच्यानंतर मी निघालो. नाट्य परिषदेचं काही दिवसांपूर्वीच एकत्रित तुम्ही होतात, काही त्यावेळेस विषय घेतले, त्या विषयांसंदर्भात काही त्याच संदर्भामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भामधल्या काही गोष्टी होत्या, त्या साहेबांशी मी चर्चा केलेल्या आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही. कारण तुमचं देखील बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे आमची भेट म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते. परंतु ह्याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता. काही संस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या या संदर्भात माझी साहेबांची भेट होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक एकत्रित सातत्याने येताना पाहायला मिळतात. काल देखील डिनर डिप्लोमसी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झालेली आहे. आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नाही, काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते, कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत. स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते, त्यांना ही न लेखते, हे देखील काही लोक अभ्यास करतील ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांच्या काळातील ज्या लोकप्रिय योजना आहेत त्या एकोपाठोपाठ पाहायला बंद मिळतात. होत आता आहेत. माझी शाळा ही देखील आता योजना जी आहे ती बंद होताना पाहायला मिळते. या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही. परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात. त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही. परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत, ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार एका आहे. योजनेमुळे ज्या गोरगरिबांना इतर योजनांचा जे लाभ घेत होते मागील काही वर्षांपासून, पण त्या योजना का बंद कर, एकच योजना तयारी काय? मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो, कारण मला ही माहिती नाही. मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे. ती कधीही बंद होणार नाही. आणि ज्या बंद होण्यात शिवभोजन थाळी, काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही. त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो. आपल्याच पक्षाचे सहकारी आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आठवण करून दिली आणि त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी द्यायची असेल तर आपण कर्जही काढू शकताल. आपल्याला माहीत असेल की 31,528 कोटीचं जे पॅकेज पूरग्रस्त परिस्थितीसाठी देण्यात आलं, त्यावेळी तिन्ही महायुतीचे नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तुमच्या सगळ्यांच्या समोर. आणि त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भातला विचार देखील सरकारचा चालू आहे. योग्य वेळी तो आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं वर्किंग सुरू आहे. घायवळ प्रकरणामध्ये सातत्यानं रवींद्र धंगेकर एक आरोप करताना